सलाम. आजच्या या खास आणि मनमोहक विश्लेषणात आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अशा कथेवर चर्चा करणार आहोत जी वरवर पाहता खूप साधी वाटते, पण ती मानवी स्वभावाचा एक एकदम खरा आणि स्पष्ट आरसा आहे. विचार करा, जगातल्या सर्वात महान आणि नम्र गुरूच्या अगदी जवळचे अनुयायी सुद्धा जेव्हा स्वतःच्या अहंकाराशी संघर्ष करतात, तेव्हा नेमकं काय घडतं? याच संभ्रमातून आणि संघर्षातून आपण आज नम्रतेचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा धडा शिकणार आहोत. तर कोणत्याही वेळ न दवडता आपण थेट या रंजक कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता हे दृश्य तुमच्या डोळ्यांसमोर आणा. येशू आणि त्याचे प्रेषित नुकतेच एका अतिशय लांबच्या, थकवणाऱ्या प्रवासाहून परत येत आहेत. मैलोन मैल चालल्यामुळे साहजिकच शरीरात प्रचंड थकवा आहे. सभोवतालचं वातावरण अगदी शांत आणि सोनेरी प्रकाशाने भरलेले आहे. पण या वरवरच्या शांततेखाली आतल्या आत काहीतरी शिजत होतं. एक प्रकारची अस्वस्थता आणि तणाव या प्रवासात हळूहळू वाढत चालला होता. आणि याच गुप्त तणावामुळे पुढचा प्रसंग इतका रंजक बनतो की तो थेट आपल्या मानवी मनाच्या गुंतागुंतीला स्पर्श करतो. चला, आता आपण याच्या अगदी खोलात जाऊया. येशूने प्रेषितांना एक अतिशय मार्मिक प्रश्न विचारला. वाटेत तुम्ही नेमका कशाबद्दल वाद घालत होतात? बरं, वरवर शांत वाटणाऱ्या या प्रवासात शिष्यांच्या मध्ये एक गुप्त तणाव निर्माण झाला होता हे येशूला आधीपासूनच पक्क माहीत होतं. पण तरीही थेट उपदेश देण्याऐवजी त्याने हा प्रश्न विचारला, जेणेकरून त्यांनी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहावं आणि आपल्याच वागणुकीवर थोडा विचार करावा. आणि इथूनच मानवी स्वभाव कसा असतो हे एकदम उत्तम प्रकारे स्पष्ट होतं. वाटेत प्रेषित आपापसात अतिशय शांतपणे पण तितक्याच ईर्षेने वाद घालत होते. विषय काय होता? तर आपल्या सर्वांत श्रेष्ठ कोण? ऐकून थोडं नवल वाटेल, पण यातला विरोधाभास पहा. जे लोक एका अशा गुरूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत होते, ज्याने नेहमीच नम्रतेची शिकवण दिली, तेच लोक स्वतःच्या अहंकाराशी आणि मोठेपणाच्या भावनेशी झगडत होते. हे आपल्याला दाखवून देतं की श्रेष्ठत्वाची आणि सत्तेची लालसा माणसाच्या मनात किती सहजपणे घर करू शकते, अगदी संतांच्या संगतीत असलं तरीही. आता प्रेषितांच्या या अहंकाराला येशूने कसं हाताळलं असेल? अतिशय अनोख्या आणि अनपेक्षित पद्धतीने. त्याने कोणालाही रागवलं नाही किंवा कोणतंही मोठं तत्वज्ञान सांगत बसला नाही. त्याने फक्त एका निरागस, नम्र लहान मुलाला जवळ बोलावलं आणि त्याला त्या सर्वांच्या अगदी मध्यभागी उभं केलं. मोठेपणाच्या वादात अडकलेल्या या लोकांसाठी हा एक अत्यंत धक्कादायक पण तितकाच प्रभावी मार्ग होता. विचार करा, जिथे मोठे लोक सत्तेची स्वप्ने पाहत होते, तिथे सत्याचं प्रतीक म्हणून एक अगदी साधं लहान मूल उभं होतं. आणि मग येशूने अतिशय प्रेमाने पण तितक्याच ठामपणे हा संदेश दिला. तुम्ही बदलून लहान मुलांसारखे झाला नाहीत तर देवाच्या राज्यात कधीच शिरू शकणार नाही. हे शब्द खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. खऱ्या श्रेष्ठत्वासाठी स्वतःचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणं किती गरजेचं असतं हे यातून स्पष्ट होतं. देवाच्या किंवा सत्याच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी संपत्ती किंवा सत्तेची अजिबात गरज नसते, तर स्वतःचा अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवून एका लहान मुलासारखी निरागसता स्वीकारण्यावर त्याने भर दिला. आता तुम्ही विचाराल, बालसुलभ नम्रता म्हणजे नेमकं काय? या व्याख्येवरून तुमच्या सहज लक्षात येईल. लहान मुलांच्या मनात इतरांपेक्षा मोठं किंवा श्रेष्ठ बनण्याची कोणतीही लालसा नसते. त्यांच्यात नैसर्गिकरित्या एक निर्मळपणा असतो. तिथे कोणतीही स्पर्धा नसते, असतो तो फक्त वर्तमानकाळ. प्रेषितांना आणि खरं सांगायचं तर आजच्या जगातल्या आपल्या सर्वांनाच नेमका हाच आयुष्याचा मोठा धडा शिकण्याची गरज आहे. नम्रता ही काही दुर्बलता नाहीये, तर ती खऱ्या मोठेपणाची आणि आत्मिक शांतीची ओळख आहे. चला, आता ही कथा थोडी पुढे घेऊन जाऊया आणि पाहूया की पुढे काय घडतं. या घटनेला आता काही महिने उलटून गेले आहेत. काळ थोडा पुढे सरकलाय, जीवन पूर्वपदावर आलंय. पण तोच नम्रतेचा धडा पुन्हा एकदा एका वेगळ्या प्रसंगातून समोर येतो. कथेच्या या नव्या टप्प्यात आपल्याला एक अतिशय भावलिक दृश्य पाहायला मिळतं, जे आधीच्या शिकवणीची खरी परीक्षा घेतं. इथे गंमत पहा. मानवी प्रवृत्तीचे दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन आपल्याला दिसतात. एका बाजूला प्रेषित आहेत, जे अजाणतेपणे लहान मुलांना दूर लोटत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही महिन्यांपूर्वीच त्यांना नम्रतेचा एवढा मोठा धडा मिळाला होता, पण ते विसरून गेलेत. त्यांना वाटतं की येशूचा वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि लहान मुलांसारख्या क्षुल्लक गोष्टींमुळे त्यांना त्रास होऊ नये. पण दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य लोक आहेत, ज्यांच्या मनात येशूबद्दल इतकी शुद्ध आणि निरागस ओढ आहे की ते केवळ येशूचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्या लहानग्यांना तिथे घेऊन येत आहेत. आणि इथेच कथेचा सर्वात महत्त्वाचा बिंदू येतो. येशूने प्रेषितांना थांबवून हे अतिशय भावनिक विधान केलं.
त्यांना थांबू नका. त्याचे बाहू लहान मुलांच्या स्वागतासाठी कायम उघडे होते. समाजाच्या दृष्टीने जे सर्वात कमी महत्त्वाचे मानले जातात त्यांनाच येशूने सर्वात वरचं स्थान दिलं. कोणालाही दूर न लोटता येशूने दाखवलेलं हे अथांग प्रेम खरोखरच विचार करायला लावणारं आहे आणि नेतृत्व या शब्दाची व्याख्याच बदलून टाकणारं आहे. आता हे दृश्य अगदी एखाद्या सुंदर 3D ॲनिमेशनसारखं तुमच्या डोळ्यांसमोर उभं करा. एक मऊ हिरवीगार टेकडी आहे आणि तिथे एका मोठ्या प्रकाशमान झाडाखाली येशू बसला आहे. त्याच्या अंगावर एक साधा पांढरा झगा आणि निळा कमरबंद आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक अतिशय दयाळू आणि प्रसन्न हास्य आहे. आजूबाजूला सुंदर फुलपाखरे भिरभिरत आहेत आणि एका सोनेरी शांत प्रकाशात अनेक लहान मुले कोणत्याही भीतीविना आनंदाने हसत खेळत त्याच्याकडे धावत येत आहेत. तो आपले हात पसरून त्यांना प्रेमाने मिठीत घेत आहे आणि आशीर्वाद देत आहे. इथे कोणताही मोठेपणाचा बडेजाव नाही, फक्त स्वीकार, प्रेम आणि एक जादुई शांतता आहे. हे विश्लेषण एका अतिशय सुंदर आणि मनाला भिडणाऱ्या वळणावर संपतं. शेवटी हाच विचार मनात राहतो की हे निर्मळ प्रेम आणि नम्रतेची शिकवण खरोखर किती महान आहे. पण जाता जाता एक विचार नक्की करूया. आजच्या या धावपळीच्या आणि सतत पुढे जाण्याच्या स्पर्धेत जर आपण सर्वांनीच सर्वात श्रेष्ठ कोण या शर्यतीपेक्षा अशा बालसुलभ नम्रतेला महत्त्व दिलं तर आपला हा समाज किती बदलेल? श्रेष्ठत्वाची लालसा सोडून दिल्यास आपल्याला किती शांतता मिळेल? याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे सुंदर विश्लेषण आपण इथेच थांबूया.